नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 248वा भाग. या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठी कविता आहे. मी एका मित्राला म्हणालो, तुझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही, काहीही काम करायचे आहे असे नाही, दिवसभर लोळत राहिले तरी कोणी काही बोलेल असेही नाही, तुझा वेळ अगदी मजेशीर जात असेल नाही. मी एका मित्राला म्हणालो, तुझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही, काहीही काम करायचे आहे असे नाही, दिवसभर लोळत राहिले तरी कोणी काही बोलेल असेही नाही, तुझा वेळ अगदी मजेशीर जात असेल नाही. तो म्हणाला, खरं कौतुक तर तुझंच आहे. तुझ्यावर ऑफिसची आणि कुटुंबाचीही जबाबदारी आहे, कामाची निश्चित वेळ आहे, लोकांना भेटायचे आहे आणि तरीही तू माझ्यासारखाच काहीही जबाबदारी नसल्यासारखा वागतोस. सर्व जबाबदारी असूनही ती नसल्यासारखा वागणे हे तर फारच मजेशीर आहे नाही. मी एका मित्राला म्हणालो, तुझ्यावर कोणतीही जबाबदारी नाही, काहीही काम करायचे आहे असेही नाही, दिवसभर लोळत राहिले तरी कोणी काही बोलेल असेही नाही, तुझा वेळ अगदी मजेशीर जात असेल नाही. तो म्हणाला, खरं कौतुक तर तुझंच आहे. तुझ्यावर ऑफिसची आणि कुटुंबाचीही जबाबदारी आहे, कामाची निश्चित वेळ आहे, लोकांना भेटायचे आहे आणि तरीही तू माझ्यासारखाच काहीही जबाबदारी नसल्यासारखा वागतोस. सर्व जबाबदारी असूनही ती नसल्यासारखा वागणे हे तर फारच मजेशीर आहे नाही. आता दुसरी कविता आहे. एक मित्र इंटरव्ह्यूला जाताना मला म्हणाला, तुला कोणतंही टेन्शन नाही असं वाटलं पाहिजे. अगदी सहज वावरायचं असेल तर कपडे पण अगदी सहजच घातले पाहिजेत. सर्व कपडे इस्त्री केलेले, सर्व बटणे असलेले, बूट पॉलिश केलेले, केस पण व्यवस्थित भांग पाडलेले असे सर्व असले तर लोकांना वाटेल की याने टेन्शनमध्ये पेहरावाकडे जास्तच लक्ष दिले आहे. आणि इंटरव्ह्यूला तर टेन्शन अजिबात नाही पाहिजे. अरे दोन्ही मोजे एकाच रंगाचे आणि त्यांचे इलास्टिक पण धड असे तर अजिबात नाही पाहिजे. एक मित्र इंटरव्ह्यूला जाताना मला म्हणाला, तुला कोणतंही टेन्शन नाही असं वाटलं पाहिजे. अगदी सहज वावरायचं असेल तर कपडे पण सहजच घातले पाहिजेत. सर्व कपडे इस्त्री केलेले, सर्व बटणे असलेले, बूट पॉलिश केलेले, केस पण व्यवस्थित भांग पाडलेले असे सर्व असले तर वाटेल की याने टेन्शनमध्ये पेहरावाकडे जास्तच लक्ष दिले आहे. आणि इंटरव्ह्यूला तर टेन्शन अजिबात नाही पाहिजे. अरे दोन्ही मोजे एकाच रंगाचे आणि त्यांचे इलास्टिक पण धड असे तर अजिबात नाही पाहिजे. आता तिसरी कविता आहे. हिंदीमध्ये परमेश्वराने काही सल्ला दिला तर कसा देईल ह्याविषयी. आत्मा की पूरी शक्ति तुम्हारे अंदर बहने दो, आत्मा की पूरी शक्ति तुम्हारे अंदर बहने दो, मेरे सन्निध रहकर वापस सारी शक्ति आने दो, मेरे सन्निध रहकर वापस सारी शक्ति आने दो, एकता अच्छे काम के लिए ताकत तो हमेशा होती है, एकता अच्छे काम के लिए ताकत हमेशा होती है, तुम्हारे अंदर प्रकट करने मुझसे मांगनी होती है, तुम्हारे अंदर प्रकट करने मुझसे मांगनी होती है, मैं सब कुछ कर सकता हूँ क्या तुम नहीं जानते हो,
मैं सब कुछ कर सकता हूँ, क्या तुम नहीं जानते हो? लेकिन बहुत तेरे भय और संशय में मशगूल हो, लेकिन बहुत तेरे भय और संशय में मशगूल हो। ऐसा कुछ होगा तो फिर जीवन ठीक नहीं होगा, ऐसा कुछ होगा तो फिर जीवन ठीक नहीं होगा। सुर लय और ताल में भी जीवन बिखर जाएगा, सुर लय और ताल में भी जीवन बिखर जाएगा। सब कुछ ठीक होगा तो प्रगति और खुशी होगी, सब कुछ ठीक होगा तो प्रगति और खुशी होगी। समय के साथ बदलो तो संगीतमय दुनिया होगी, समय के साथ बदलो तो संगीतमय दुनिया होगी। सब कुछ ठीक होगा तो प्रगति और खुशी होगी, समय के साथ बदलो तो संगीतमय दुनिया होगी।